13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाका दीप करावयासी, लज्जा वाटतसे तयासी, तया ते एके समयासी. काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्नीत गुरु, असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळाप्पा मनी समजला सेवे कर्या माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ तिने सेवे कर्यास नित्य. त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलोन, करी सर्वांचा अपमान. तरी बाळाप्पा वरी पूर्ण विश्वास होता तियेचा, तरी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी. बाळाप्पा ते उठविले तैपासून बाळाप्पासी, त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थासी. बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात. स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत, स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत. असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता, राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणा निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात, विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत. चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला, गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाची चंद्रहार. राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी. तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी उत्तर. गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलले जमादार कुसे चोळाप्पा कारणे, जबाब दिधला चोळाप्पाने. बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून, जमादार परतोन रूप मंदिरी येवोन. वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकुनी कृती, राग आला राणी प्रती सुंदराबाई नेहमी गोष्टी. तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी. करावे राणी म्हणतसे असो एके अवसरी, काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्री जवळी तयाची करोनिया झोळी. समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले, झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली, कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली, झोळी चोळाप्पा ते देऊन. समर्थ बोलले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले ऋण. स्वस्त आता असावे पाहोनिया द्रव्यासी, आनंद झाला तयासी परिणा आले मानसी. श्री चरण अंतरले चोळाप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिताती, कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावूनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन. विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न. बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर, स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले.
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरेती कोणासी मानिनाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलप्रती त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी गुरी करावे परी राणीस घेऊनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे ध्रुपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळाप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती केले येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिशोध त्रयोदशोऽध्याय गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।